चला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी ज्यांचं नुकतंच आगमन झालंय युवकांचे प्रेरणास्थान महेशदादा गायकवाड यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराची ट्रॉफी सुपूर्द करायची आहे केजू मुंडेला. शेट या. आज फार मोठी जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती, कारण जरी राजकारणामध्ये असले तरी विकास कामांना महत्त्व दिलं आणि आपला ठाणे रायगडचा जो राज्यस्तरीय सप्ताह आहे तर सप्त्याची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावरती. त्यामुळे रात्रंदिवस पाहायला मिळतात आपल्याला बऱ्याच ठिकाणी आज त्यांचे दौरे आणि बऱ्याच ठिकाणी भेटीगाठी असतात. त्यामुळे आपण या ठिकाणी आलात आपलं मनापासून आभार. तर आयोजन कमिटी समीरदादा देसाई यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभ हस्ते आपण महेशदादा गायकवाड यांचा सदिच्छा सन्मान करणार आहोत. चैनू जाधव त्याचबरोबर विलासशेठ पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे पितले मामा बंटी गायकवाड. बंटीजी आपण सुद्धा या. आपला सुद्धा सदिच्छा सन्मान या ठिकाणी पूर्ण कापरी सिद्धी पाय संघ समीरदादा देसाई युवासेना उपशहर प्रमुख या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या वतीने महेशदादांचा सदिच्छा सन्मान होत असताना आपल्या पाहायला मिळतं आपला पंढरपूरचा पांडुरंग यांची मूर्ती सुपूर्द केली जातोय. रामकृष्ण हरी. त्याचबरोबर चैनूशेठ जाधव यांचं सुद्धा आपण सन्मान करूया. सुखदेव शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते या मलंगड परिसरातील तालुका प्रमुख अत्यंत चांगले व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या सौभाग्यवती सरपंच पदावरती असताना विविध कामं त्यांच्या वतीने आज केली गेल्यात. गटारा असतील, रस्ते असतील, लाईटची व्यवस्था सुद्धा त्यांच्या वतीने केली गेली आहेत. त्यांचं सुद्धा आपण करतो या मंचावरती सदिच्छा सन्मान. त्याचबरोबर हिरामनजी पितले उपतालुका प्रमुख यांचं सुद्धा आपण सन्मान करणार आहोत सुखदेव मडवे यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर शिवदास शेठ गायकवाड यांचं सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. गुंजाई फाउंडेशनचे अध्यक्ष तर सोमनाथ वारिंगे यांना विनंती करेन आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया मंचावरती. त्याचबरोबर उपविभाग प्रमुख सन्माननीय साईनाथजी ठाकरे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण या मंचावरती सन्मान करणार आहोत भोलेनाथ मस्कर यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर बंटीशेठ गायकवाड हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण त्यांचा सुद्धा सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर पुढचा सन्मान मलंगडचे विभाग प्रमुख सन्माननीय विलासशेठ पाटील चिंचवली यांचा सुद्धा आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय राहुल शेठ दरेकर यांचं सुद्धा नुकतंच आगमन झालं. त्यांचं सुद्धा आपण सदिच्छा सन्मान या मंचावरती करतोय. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सादरीकरण कक्षामध्ये या जिथे केला जाईल आपला सन्मान. तर जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे जिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल रायगडची बुलंद तोप आणि मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेवरती
समालोचन करणारे आमचे मच्छिंद्र पाटील सर, मॅन फ्रॉम रोंजन. थँक्यू जगदीश, थँक्यू सोनू. या आपण बोलूया सामन्याकडे. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य डॅसिंग युवा नेतृत्व, युवकांची शक्ती मी म्हणेन, ज्यानं खूप कमी कालावधीत आपला परिचय लोकांसमोर मांडला. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, निर्भीड आणि झुंजार व्यक्तिमत्व, सर्वांचे प्रश्न कामी लावणारे एक तडून तडपदार ज्या व्यक्तिमत्वानं मी म्हणेन नवीन सूर्योदय झाला विभागामध्ये. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व माननीय महेशदादा गायकवाड यांचं आगमन झालंय. एक खूप कमी वयाचे नगरसेवक आहेत. चेहऱ्यावरती नेहमी स्मित असतं. लोकांचे कामं 24 तास करणार हे व्यक्तिमत्व, सातत्यानं लोकांच्या लोकसेवेमध्ये असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय महेशदादा गायकवाड, तुमचं या स्पर्धेमध्ये मनापासून आम्ही स्वागत करतोय. एक निर्भीड नेतृत्व आहे, झुंजार नेतृत्व आहे. कमी कालावधीमध्ये आपला परिचय लोकांसमोर मांडलाय. फार कमी कालावधीमध्ये आपली एक ओळख निर्माण केली समाजाच्या माध्यमातून. समाजामध्ये जाऊन सामाजिक बांधिलकी जोपासणं, समाजाला संघटित करणं आणि समाजासाठी कार्य करणं त्यांचं नेहमीच राहिलं आहे. आणि त्याच मला एक विद्यमान नगरसेवक म्हणून आणि सर्वात लोकप्रिय नगरसेवक म्हणून त्यांचा या परिसरामध्ये नेहमीच आपण परिचय देत असतो. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य महेशदादा गायकवाड यांना बघू शकाल आपण स्क्रीनवरती. आणि त्यांचे संपूर्ण हा परिवार. ब्लॉकाचा चेंडू, फक्त धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाजारात दडपण आले. महेशदादांचं कार्य फार अफाट आहे. त्यांच्या कार्याला सलाम असणार आहे. फार कमी कालावधी असे कमी लोक असतात जे आपल्या नावाचा ठसा उमटवतात. समाजामध्ये नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासतात. आपल्या परिवाराला वेळ न देतात समाजासाठी आपलं संपूर्ण जीवन चंदनासारखं देह झिजवतात. त्यापैकी एक नेतृत्व म्हणजे आमचे सर्वांचे लाडके महेशदादा गायकवाड. निर्भीड नेतृत्व आहे, झुंजार नेतृत्व आहे, ज्यांच्या नेतृत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत असतो. स्वागत आहे तुमचं महेशदादा. या मंचावरती भन्नाट वेग, किती वेग आहे बघा. क्विक डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, शोल्डरचा योग्य वापर, लेंथ लाईन ठेवत असताना या स्पर्धेमध्ये नेहमीच आपण पाहिले महेशदादांना. मागच्या वर्षी देखील थँक्यू महेशदादा, खूप धन्यवाद महेशदादा. मागच्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये आले होते. न विसरता आपलं कार्य असाच सपाट सुरू राहू द्या. तुम्हाला शुभेच्छा देतो आम्ही आणि वळतोय सामन्याकडं. लवली डिलिव्हरी, ब्युटिफुल. यस, फिंगर गोज बाय अंपायर. क्रॉस बटन स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. इनसाइड एज, विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. अनदर विकेट गोज डाऊन. सेकंड डिसमिसल, सॉफ्ट डिसमिसल. दुसरा धक्का मैदानावरती. संघाला सहज जिंकलं होतं, सहज हरवलं होतं मैदानावरती. आणि हा सामना आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये भूमी एलन मांडा संघाला टिटवाल्यावरून आलेला संघ त्या संघाला मात देत म्हात्रेपाडा संघाला चांगला विजय प्रस्थापित केला होता. या दोन संघांमध्ये आपण पाहतोय विजेता संघांमध्ये पहिली लढत आपण पाहतोय म्हात्रेपाडा वर्सेस या दोन संघांमध्ये उंबारली. या दोन संघांमध्ये आपण पाहतोय गावदेवी उंबारली भरपूर वर्ष क्रिकेट खेळलं आहे. कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून या संघाला मी भरपूर वर्ष पाहिलंय. सन्मान्य वैभव शेठ, सन्माननीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे महेशदादा गायकवाड या आमच्या स्पर्धेकडे निरोप घेत असताना त्यांचा ताफा, ब्लॅक अँड ब्लॅक गाड्या तुम्हाला त्याच्या ताफ्यामध्ये नेहमी पाहायला मिळतात. खूप धन्यवाद महेशदादा, आपण आलात वेळात वेळ काढून. थँक्स फॉर कमिंग, थँक्स फॉर गिव्हिंग व्हेरी एक्सपेन्सिव्ह फाईन दिस फॉर दिस इव्हेंट. हा बघू शकाल त्यांचा ताफा स्क्रीनवरती. ब्लॅक अँड ब्लॅक गाड्या 7677 हा त्यांचा ब्रँड आहे. MH05 EL 7677 हा त्यांचा ब्रँड आहे. स्कॉर्पिओ असेल, फॉर्च्यून असेल, त्यांची सर्वात लाडकी गाडी म्हणजे ज्याच्यावर भरपूर प्रेम करतात ते. आणि भरपूर वेळा आपण महेशदादांना ह्या फॉर्च्यूनमध्ये येताना पाहत असतो. रॉयल एंट्री, रॉयल मॅन, राजासारखं जीवन जगणारे व्यक्तिमत्व. खूप धन्यवाद महेशदादा, आपण आलात या स्पर्धेला सदिच्छा धावती भेट दिलीत त्याबद्दल तुमचं या आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार. नाव बॅक टू क्रिकेट. 2 धावा 2 गडी बाद, माफ करा, एकही अजून गडी धाव उभारता आले नाही. 4 चेंडूचा खेळ संपलाय मैदानावरती. दुपारच्या सत्रामध्ये रंगलेला सामना 2 वाजून 44 मिनिटं होतात. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आज मात्र स्पर्धा रंगते पुन्हा. फुलटॉस चेंडूला फक्त दिशा देत असताना टॉपेज लागलाय. बॅकलिपला खाली ठेवलं. सॉफ्टहँडचा वापर केला, बॉटमहँडचा वापर, सुंदर थ्रो करण्याचा प्रयत्न. राजेश म्हात्रे चेंडू खाली आला होता. म्हात्रे परिवारामध्ये सर्व म्हात्रे परिवार आहेत, त्यामुळे सर्वांचे सरनेम म्हात्रे आहेत. एक आपण अजून एक संघ पाहतोय पाटील परिवार पाटील, त्यामध्ये देखील आपण सर्वांना पाटीलमध्ये पाहत असतो. आणि हा म्हात्रे पाडा संघ, त्याच्यामध्ये संपूर्ण परिवार तुम्हाला म्हात्रे पाहायला मिळतोय. 5 चेंडू नंतर मात्र 1 धाव. किती संघर्ष करावा लागला संघाला. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो उंबारली संघ. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी आली. ग्रेट बॉलिंग, भन्नाट वेग, फक्त दिशेला चेंडूला स्टेअर केलं. सॉफ्ट हँडनं
अल्पेश मात्रे मिड ऑफला बॅकअप देत असताना फक्त 2च धाव. गुड बॉलिंग, सच अ वंडरफुल स्पेल अँड एक्सलंट स्पेल अँड ब्रिलियंट स्पेल मी म्हणेन. गोलंदाज योगेश मात्रेच्या माध्यमातून फक्त 2च धावा आल्यात आणि गडी बाद केलेत त्यानं फक्त 2. P1 मध्ये एवढी सुंदर गोंची करणं सोपं नसतं, कारण P1 मध्ये फक्त 2 शतरक्षक सीमा रेखापर्यंत असतात. इनफिल्डमध्ये आपल्याला तुम्हाला 7 शतरक्षक पाहायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये वीररचनेमध्ये चांगली गोंची करणं, अचूक टप्प्यावरती गोंची करणं फार कठीण असतं आणि ते करून दाखवलंय मैदानावरती. खूप चांगली स्पर्धा इन ॲक्शनमध्ये बघू शकाल. पंचाची कामगिरी बघत असताना आमचे विजय कोळेकर भरपूर प्रचंड प्रेम दिले. विजय कोळेकरनं मागच्या काही वर्षामध्ये आम्हाला सातत्यानं आमच्या संपर्कात असतात या स्पर्धेसाठी. मात्र ही स्पर्धा आता एवढी सोपी राहिली नाही आहे. ही स्पर्धा आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेचं सातत्य कायम ठेवले सर्वांचे लाडके आयोजक आमचे निश्चित पंढरीनाथ वारंगे, माजी नगरसेवक आणि आमचे समीर देसाई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये यावर्षी नवीन बदल तुम्हाला पाहायला मिळाला. एका षटकाची सांगता 2 बाद 2 स्थिती आपण पाहतोय. थोडीशी स्थिती एवढी चांगली म्हणता येणार नाही. गावदेवी उंबारली संघाची टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं मातेपाडा संघानं. मागचा सामना देखील सहज जिंकला. गावदेवी संघानं मागचा सामना देखील सहज जिंकला होता. आता मात्र दोन्ही संघांना विजयाच्या संघामध्ये आपण ही फाईट पाहतोय. मंचावरती थोडीशी शांतता ठेवा प्लीज. आमच्या व्यासपीठावरती शांतता ठेवा. लहान मुलांना विनंती आहे थोडंसं बाजूलाचा मित्रांनो, थोडंसं डिस्टर्ब होतं आम्हाला. राजेश आला, राजेश मात्रे, योगेश मात्रे, राजेश मात्रे साकेला फलंदाज. प्रेम भोईर, ओ माय गॉड, बाउन्स डिलिव्हरी. केजू मुंडेची आठवण करून देणार चेंडू. एवढी चांगली गोलंदाजी सध्या तुम्हाला म्हात्रेपाड्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. याच्यावरनं कळतं की म्हात्रेपाडा सध्या किती टचमध्ये संघ आहे. मागच्या काही वर्षामध्ये संघाने एंटरटेनमेंट केले, भरपूर चांगली प्रगती केली, विकसित संघ केला मागच्या काही वर्षामध्ये. चांगली प्रगती करत असताना भन्नाट वेग मागच्या म्हणजे योगेश दाखवलंय, आता मात्र राजेश दाखवतोय. गुड बॉलिंग, पुन्हा एकदा भन्नाट वेग. लाईन मात्र चुकते आणि पंच विजय कोळेकर सर आम्हाला सांगत असताना इट्स अ वाईट बॉल. पहिला चेंडू वाईट तुम्हाला पाहायला मिळतोय. बाबू जरा थोडीशी गडबड कमी करा, भरपूर आवाज येतो मित्रांनो, थोडी शांत ठेवा प्लीज. राजेश म्हात्रे वेगवान गोलंदाज. योगेश भन्नाट वेग दाखवला त्याने मागच्या षटकामध्ये, याने देखील चांगला वेग दाखवला राजेशने आतापर्यंत. गुड बॉलिंग ऑन साइडला ऑन द टॉस. लॉंगा चेंडू बिरकावून दिलाय आणि चेंडू निघून गेला तर स्क्रीन समोर एक्झॅक्टली सीमा पलीकडे खणखणीत पहिला षटकार. ऑन द टॉस चेंडूला खेळून काढला एक्झॅक्टली. कृष्णा चेंडू खाली आला होता, कृष्णा चेंडूने बीट केलं. खूप चांगला प्रयत्न कृष्णाचा. आणि काय लाईव्ह टेलिकास्ट आहे यावेळी मात्र MTCचा खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट दाखवत असताना पहिला षटकार. धावसंख्या मात्र फ्लाय होते 9 वरती. मागच्या काही षटकामध्ये आल्या नव्हत्या धावा. प्रचंड प्रेशराईज केलं होतं फलंदाजांना. मच निडेड षटकार. लाईन आता मात्र पुन्हा एकदा चुकीचे असताना चेंडू टपमध्ये स्किड होतं बाहेर, हे पंचाने पाहिलं विजय कोळेकरनं. आणि पुन्हा एकदा सांगितलं इट्स अ वाईट. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय पंढरीनाथ वारंगे साहेब माजी नगरसेवक आणि समीर देसाई आमचे युवा सेना उप शहर अधिकारी अंबरनाथ शहर पूर्व त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. विजय कोलेकर असतील, आमचे जितेश मस्कर असतील, दीपक मानेरकर असतील. गुड बॉलिंग असं निश्चित म्हणता येणार नाहीये, कारण लाईन चुकीची. लेन चांगली होती, चेंडू मात्र टेकअप करण्याचा प्रयत्न होतोय. शोल्डरचा योग्य वापरने प्रेशराईज केले मी म्हणेन फलंदाजाला, या गोलंदाजाला, कारण एक षटकार आलाय. तदनंतर मात्र मागचे 2 चेंडू तुम्हाला सरळ बॅक टू बॅक वाईट तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे स्थिती थोडीशी म्हात्रेपाडा संघाची आता वाईट होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्या. योगेशनं ट्रिमेंडस प्रेशर निर्माण केल्या होती, अटॅकिंग गोंजी केली होती त्यानं, आणि धावसंख्येला आला घातला. पहिल्या ब्रेक दिला होता पहिल्या षटकामध्ये. नंतर ह्या षटकामध्ये धावसंख्या फोडली, कारण षटकार देखील आलाय. फलंदाज प्रेम पावशेच्या बॅटमधनं, प्रेम भोईरच्या बॅटमधनं प्रेमने षटकार मारला. 3 चेंडूचा सामना केलाय 7 वरती खेळत असताना. ग्रेट बॅटिंग. ओ भन्नाट वेग आणि चेंडू मात्र स्ट्रॉंग अपील. यस, पंचांवरती प्रेशराईज केलंय आणि दोन्ही पंच आता मात्र आपापसात बातचीत करतील. कधी कधी होते की प्रेक्षकांचा भरपूर आवाज असतो, गोंधळ असतो, त्यामुळे कधी कधी कटचा आवाज येत नाहीये. दोन्ही पंच मात्र डिस्कशन करत असताना MTC लाईव्हच्या माध्यमातून एक्झॅक्टली चेक केलं जाते की साऊंड आला की नाही. कधी कधी बॅट ग्राउंडिंग देखील होते, त्यामुळे प्रचंड स्ट्रॉंग अपील केलं जाते आणि त्यामुळे कधी कधी प्रेक्षकांचा आवाज देखील तेवढाच असतो. स्त्रिकोमीटर नाही आपल्याकडं MTCकडं, भविष्यामध्ये येऊ शकतो स्त्रिकोमीटर देखील, कारण भरपूर काही अशा सुविधा आपण आधुनिक क्रिकेटच्या माध्यमातून पाहत असतो.
11 2 स्थिती आपण पाहतोय. डिस्कशन होते सध्या स्ट्रॉंग अपील झाले एजसाठी. एक्झॅक्ट एज लागली का नाही याची शहानिशा केली जाईल मैदानावरती. प्रेम भोईर एक चांगला फलंदाजीने षटकार मारला मैदानावरती. मगाशीच बॅकफुटला आला, लोंगाच्या डोक्यावर चेंडू भिरकावून दिलाय आणि षटकाराच्या माध्यमातून धावसेकला वेगानं मात्र उभारी दिली. पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्या होत्या आणि ह्या षटकाला चांगली मात्र गती दिली. तिथे आपण बघू शकाल विजय कोळेकर आणि रतन मानेरकर असे 2 पंच मैदानावरती. सध्या मॅकी जलपानाची त्यांची यावेळी मध्ये त्यांचा लंच टाईम आहे. थोडीशी विश्रांती घेत असताना इकडे विजय इकडे दिसणार नाहीये कारण ते अल्ट्राएट आपल्याकडे नाहीये. भविष्यामध्ये येईल ती. येस, तुमचा जो निर्णय असेल तो तुम्हाला द्यायचा आहे आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल म्हात्रेपाडा संघाला. येस, 11 नो डिस्कशन. ओके, चला. म्हात्रेपाडा संघ शिस्तबद्ध संघ आहे. भरपूर वर्ष संघाला आम्ही पाहतोय. कधी पंचांच्या इशाऱ्याकडे तो बोट दाखवत नाहीये असं शिस्तबद्ध संघ. डिस्कशन सुरू आहे मैदानावरती सध्या. 11 2 स्थिती आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना उंबारली संघ मागचा सामना चांगला जिंकलाय. उंबारली संघानं सागाव संघाला मागच्या सामन्यात एकतर्फी विजय प्रस्थापित केला. तर म्हात्रेपाडा संघानं टिटवाल्यावरून आलेला मोठा संघ भूमिलेन मांडा संघ ई पोलचा संघ त्या संघाला मात्र पराभूत करून या मैदानावरती पुन्हा दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय संघ. दाफकाची धाबा 11 2 बाद स्थिती आपण पाहतोय. मजा येईल सामन्यामध्ये. म्हात्रेपाडा संघ तेवढ्याच ताकदीचा संघ, ताकद आहे त्यांची गोलंदाजी. कारण आत्तापर्यंत एंटरटेनमेंट केले दोन्ही गोलंदाजांना आपल्याला मैदानावरती. गुड बॉलिंग, चांगली स्पर्धा, चांगले आयोजन आपण पाहतोय. बुलेट देणं ह्या स्पर्धेमध्ये सातत्य आपण पाहतोय. कन्सिस्टन्सी, डेडिकेशन आपण पाहतोय. ट्रान्सपरन्सी पाहतोय आपण. डिसिप्लिन प्रचंड पाहतोय मैदानावरती आणि एक ॲक्युरेसी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि मेन म्हणजे रिॲलिबिलिटी, विश्वासनीयता या स्पर्धेत आपण पाहतोय. दफलकावरती 11 2 बाद स्थिती आपण पाहतोय. गुड बॉलिंग, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, तेवढेच चांगलं क्रिकेट मैदानावरती दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. ऑन साईडला केल्याचं होतं मध्ये चेंडू ऑफ मिड ऑफला आल्याच्या पेक्षा चूक करतोय. रोहित मात्र चेंडूला मात्र जेलमध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. लक्ष नव्हतं का असं नाहीये, लक्ष होतं मात्र थोडंसं उशिरा बॅकअप गेलाय आणि सिलिमिटर आपला सोपा झेल सोडलाय. मगाशी एवढं स्ट्रॉंग अपील झालं मात्र आता सोपा झेल सोडलाय. हेच तर क्रिकेट मैदानावरती. फक्त धाबा 12 2 बाद स्थिती आपण ॲक्शन रिप्ले बघू शकाल. खूप सुंदर मैदान आहे. सोपा झेल सोडलाय, त्याचं जजमेंट चुकलंय मैदानावरती. समोरच आपण मलंगड पाहतोय, बाजूला झाडी पाहतोय आणि निसर्गाच्या कुशीत बसलेलं मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय. आल्हादक प्रसन्न वातावरण मैदानावरती नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये गारगार झोमणारा अंगाला वारा आपण स्पर्श करून जातोय. खूप चांगली अनुभूती देत असताना 2:52 एज कट केल्या, लेट कट, सूप ऑफ शॉट, नॉन स्टॉप चेंडू निघून जातो टर्बॅन रिझन मध्ये. चौकारासाठी या षटकातील पहिला चौकार. लडके व्यक्तिमत्वांचे पंढरीनाथ वारिंगे माजी नगरसेवक यांची ही धुंद आपण ऐकली. स्क्वेअर कट, वॉट अ शॉट, वा भाई वा, क्या शॉट आहे, गजब का शॉट. सीमा पलीकडे अजून एक चौकार. चेंडूवरती तुम्हाला तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळाली. कारण मगाशी लेट कट, आता मात्र स्क्वेअर कट. चांगली फलंदाजी मैदानाच्या चारही बाजूला फलंदाजी करत असताना धावसेकाला मात्र उभारी दिली. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले ऑफ साईड अँगल बघू शकाल ॲक्शन रिप्ले. उशिरा बॅटचा फेस कोला, वेट अँड वॉच क्रिकेट. सचिन रमेश तेंडुलकर, विश्वनाथ गुंडप्पा स्टाईल. चेंडूला स्क्वेअर कट केला, चेंडू पॉईंटच्या डोक्यावर निघून गेलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार चौकार. 20 धाबा दाफलकावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धाबा, या षटकात तब्बल 18 धाबा आल्यात. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 20 2 बाद स्थिती आपण पाहतोय. चांगली धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 2ची सरासरी, या षटकामध्ये मात्र आता सरासरी 9ची वाढते. कारण मागच्या षटकामध्ये फक्त 2च धाबा P1 मध्ये आल्या. हे षटक थोडंसं मागडं ठरल्याचं कारण आहे. त्या षटकामध्ये फटकेबाजी चांगली झाली. प्रेम भोईने षटकार मारला आणि प्रेमने एक चौकार देखील मारला. रुद्राक्षने देखील चौकार मारलाय. त्यामुळे धावसंख्या फ्लाय होते. एकूण धावा 20 2 बाद स्थिती आपण पाहतोय. कापरी सिद्धी क्रिकेट क्लब क्रिकेट मंडळ पालेगाव आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी श्रीराम म्हस्कर व स्वर्गवासी नितीन वारंगे यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय. वर्ष 7व्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करत असताना स्ट्रॅटेजी मी चांगली पाहायला मिळते मैदानावरती. बघायचं म्हात्रेपाडा संघ किती रोखेल या फलंदाजांना, किती धावा उभा राहील. गावदेवी उंबारली संघ 2 नामांकित संघांमध्ये आपण स्पर्धा पाहतोय. सुखदेव मडवी ज्यांचं मी खरोखरच कौतुक करेन. कारण मागच्या कित्येक वर्षामध्ये ओपनच्या माध्यमातून त्यांनी भरपूर क्रिकेट दाखवलंय. महाराष्ट्र कानाकोपऱ्यात पालेगावचं नाव उंचावलंय
आणि मनीष कोळेकरला कोण विसरणार, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय मागच्या काही वर्षामध्ये, आणि पाली गावचं नाव त्याने निश्चित क्रिकेटच्या पटलावरती नेहमी टॉपला ठेवलंय. असं एक नेतृत्व तुम्हाला पाहायला मिळणार पुढच्या सामन्यामध्ये, एक्झिबिशन सामन्यामध्ये. केतन म्हात्रे वर्सेस यस मनीष कोळेकर असा सामना आपण पाहणार आहोत. नवीन गोलंदाज अजय म्हात्रे येत असताना, रुद्राक्ष खेळतो 9 वरती, प्रेम भोईर त्याला साथ देत असताना 8 वरती, दोघांमध्ये 17 धावांची भागीदारी बिल्ड झाली. बघा पुढचा सामना बिग फाईट एक्झिबिशन सामना, एंटरटेनमेंट सामना तुम्हाला पाहायला मिळणार. मलंगड वर्सेस डोंबिवली बिग फाईट. द गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. येस वी आर सुपर एक्सायटेड फॉर दिस मॅच. 20 धावा धाफलकावरती. वसार संघ हारलाय, मात्र प्रेक्षकांची गर्दी कमी पाहायला मिळाली, कारण वसार जवळच गाव आहे, संपूर्ण गावामध्ये येत असतो. मागच्या 2 वर्षामध्ये त्या संघाला मी चांगलं एंटरटेनमेंट करताना पाहिलंय. मात्र ह्या वर्षी शिवडोन संघाने त्यांचा काटा काढलाय मैदानावरती, कारण ज्यामध्ये शिवडोन संघाचं प्रदर्शन राहिलं ना, खूप चांगली फाईट झाली, काटा फाईट झाली, मग ज्याला काटेकी टक्कर म्हटलं जातं, आणि ती काटा फाईट तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती. आणि वसार संघाचं अस्तित्व पहिल्याच सामन्यामध्ये या स्पर्धेतनं मात्र यावर्षी संपुष्टात आलं. चांगली फाईट झाली शिवडोनच्या माध्यमातून, आणि शिवडोन संघाने चांगलं कामगिरी देखील राहिली मैदानावरती. नवीन गोलंदाज सज्ज होते अजय म्हात्रे. प्रेम भोईरसाठी फुलटॉस, ताकदीचा प्रचंड बापर, गॅप शोधू शकला नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू आलाय फार बेगाने, सुद्धा पुढे सरकलाय. बाउन्स धरून देत असताना अल्पेश एकच धाव फलकावरती. गुड थ्रो, बाउन्स दिलाय. माहिती योग्य थ्रो येणार नाही डीपमधनं, कारण डीपमधनं एवढा थ्रो येणं एवढं सोपं नाही आहे एक्झॅक्टली, कारण ते अंतर भरपूर लांब असतं, जवळजवळ 65 मी म्हणे सर्वात छोटी बाउंड्री असते स्क्वेअर ऑफ द विकेट. 54 कधी कधी 64 मीटरची असते. जसं ग्राउंड त्याची ती बाउंड्री असते. सर्वात बाउंड्री मोठी असेल तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफची असते, म्हणून जर लॉंग ऑफला क्लिअर करतात ते सर्वात चांगले फलंदाज समजले जातात. फक्त यावेळी ड्राईव्ह करत असताना कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटचा मादक सौंदर्य. आकाश चेंडू खाली आलाय, बॅकअप देईल, 2 धावांचा मानस बघायचं, एक्झॅक्टली थ्रू आलाय, सुपर. आणि विजय कोळेकर यांनी सांगितलं की इट्स नॉट आउट. येस ॲब्सोल्युटली इज अ नॉट आउट. गुड डिसिजन. विजय कोळेकर भरपूर मेहनत आहे, प्रचंड तळमळ आहे. या स्पर्धेला ब्रँड बनवलं मागच्या काही वर्षामध्ये आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय पंढरीनाथ वारंगे माजी नगरसेवक, त्यांच्याच साथीला सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व युवा नेतृत्व समीर देसाई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि भरपूर सहकार्य आमचे विजय कोळेकर, जितेश मस्कर, दीपक मानेकर आणि संपूर्ण पालेगाव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. महाराष्ट्राला हेवा वाटावी, आपल्या नेहमीत हृदयात राहणारी, आपल्या नेहमीत सर्वांना प्रेम करणारी आणि सर्वांना हवी असणारी ट्रॉफी आपण पाहतोय. ती स्वर्गवासी श्रीराम मस्कर व स्वर्गवासी नितीन वारंगे चषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पर्व 7व्या वर्षामध्ये ही स्पर्धा यशस्वी पदार्पण करत असताना, फुलटॉस ड्राईव्ह करत असताना ऑपड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल झाला, तो एक्स्ट्रा लॉंग ऑफला. कृष्णा चेंडूला बॅकअप देईल, गुड फिल्डिंग. इंटरनॅशनल स्टाईलमध्ये चेंडूला मात्र बॅकअप दिलं. धावसेकेला जागा आला घालण्याचा प्रयत्न केला षटकामध्ये. धावसेक्या पुढे फ्लाय होते आमचे दोन्ही स्कोरर. 25 धावसेक्या पुढे फ्लाय होताना साहिल आणि आमचे दुसरे स्कोरर महेश वारिंगे. या स्पर्धेमध्ये मला गावातली स्कोरर नेहमी पाहायला मिळतात, कोणतेही प्रोफेशनल स्कोरर वापरले जात नाहीये, तर त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. झोपून खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करायचा होता, स्वतः बॉडीचा बॅलन्स ठेवला नाहीये. एकदा पुरे 2 धाब्याचा मानस. चेंडूमध्ये गती किती होती बघा, 2 धावा. वॉटर क्रिकेट मैदानावरती, ह्याचंच नाव आहे क्रिकेट. जर तुम्हाला बॅटला लागून धावा येत नसेल तर काही हरकत नाहीये, मात्र शरीराला आदळल्यानंतर ब्रश झाला चेंडू. गती किती होती बघा, चेंडू मिडॉन पर्यंत आला आणि याचा फायदा घेतला मधावती. 2 धावा निर्माण केल्या मधावती. कोण म्हणते की क्रिकेटमध्ये धावा फक्त बॅटनं येतात? तुम्हाला अशाही धावा घेता आल्या तर तुम्ही क्रिकेट चांगलं उच्च प्रतीचं खेळू शकता, हे दाखवलं मैदानावरती. चांगलं क्रिकेट, चांगला दर्जा, क्रिकेटचा क्लास दाखवत असताना दुपारच्या शांत वातावरणामध्ये अगदी प्रसन्न वातावरण रंगलेला सामना आपण एन्जॉय करतोय. लवली हेलिकॉप्टरचा वापर केला. ब्लॉकलचा चेंडू हे अस्त्र आहे, मी म्हणे ब्लॉकलचा चेंडू फलंदाजांना शांत ठेवण्यासाठी एक चांगला अस्त्र वापरला जातो. सध्या मात्र वाईड यॉर्कर हा अस्त्र जास्त वापर केला जातोय. धावफलकावरती धावा आल्या त्या पहिल्या षटकामध्ये 2, दुसऱ्या षटकामध्ये 18, 2 षटकामध्ये 20 धावा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला 28 धावा आतापर्यंत, आणि शेवटचा चेंडू अजय म्हात्रेचा 28 धावा 2 बाद स्थिती पाहतोय. मी कौतुक करेन रुद्राक्षचं आणि प्रेम भोईरचं, कारण ज्यावेळी मैदानावरती आले तेव्हा फक्त धावसंख्या होती 0-2 बाद स्थिती होती, आणि या दोघांचे मी भरभरून कौतुक करेन. चांगली फलंदाजी केली मैदानावरती, चांगली भागीदारी. रिवर्सच्या माध्यमातून व्हॉट अ शॉट, जस्ट अ ब्युटिफुल शॉट, अमेझिंग टायमिंग अँड सच अ ग्रेट टायमिंग. दॅट्स अ ब्युटिफुल शॉट. दिस इज अ गुड फिनिश, 4 रन्स. कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक, ग्रेट क्रिकेट. प्रेमच्या माध्यमातून 28 धावा 2 बाद स्थिती आपण पाहतोय.
सन्मान्य साई शेलार यांचं आगमन झालं. विद्यमान नगरसेवक साई शेलार यांच्या आगमन झाले. विनंती आहे साई दादा आपण मंचावरती या. एक्झिबिशन सामन्यासाठी साईला आपण इन ॲक्शन बघू शकाल, ज्यांच्या माध्यमातून SSC ट्रॉफी सर्वात यशस्वी ट्रॉफी त्याने यशस्वी करून दाखवली. 6व्या पर्वामध्ये या साई दादा स्वागत आहे तुमचं आयोजकांच्या वतीनं. आपणास आम्ही आमंत्रित करतोय आपण व्यासपीठावर स्थान बाबा. विद्यमान नगरसेवक झुंजार नेतृत्व आणि फार कमी कालावधी आपल्या वडिलांचा वारसा चालवणारे एक विद्यमान नगरसेवक सन्मान्य साई शेलार यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम साई दादा. आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती आपण व्यासपीठावर स्थान बाबा. SSC ट्रॉफीचे यशस्वी आयोजक आणि विद्यमान नगरसेवक आणि खंबालपाडा संघाचे मी म्हणेन भाग्य विधाते. स्वागत आहे साई. बघू शकाल स्क्रीनवरती साईला टिपण्यात आलंय. वेलकम साई. एक नेहमी चेहऱ्यावरती स्मित असणारे व्यक्तिमत्व, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा करत असताना फक्त धावाला ते 28 2 बास्ती त्यामध्ये पाहतोय. साईची पर्सनॅलिटी मला भरपूर आवडते कारण फिटनेस खूप चांगला ठेवतोय. मग केजू मुंडे असेल, आपला केजू मुंडे असेल, साई असेल, असे काही खेळाडू आहेत ज्यांचा फिटनेस तुम्हाला. अमर ठाकूर असेल, बाहुबली. अमरची उंची मी काल विचारलं त्याला 6 फूट 10 इंच. प्रथमेश पाटील असेल, हे काही खेळाडू आहेत ज्यांना आपला फिटनेस चांगला ठेवला आहे आणि आदर्श ठेवला आहे आपल्या युवा पिढीसमोर. 28 धाबा 2 बाद ना बॅक टू क्रिकेट. साई आपणास विनंती या आयोजकांच्या वतीनं व्यासपीठावर सांडपाडे बाबा. 32 धाबा 2 बाद स्थिती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 2 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये ते 18 धाबा, फक्त धाबा पण 20 आणि नंतर मध्ये षटकामध्ये 12. रुद्राक्ष आणि प्रेम जेव्हा मैदानावरती आले फक्त धावसंख्या 0 होती आणि ह्या फलंदाजा मी कौतुक करेन. विदाउट फेल आय विल लाईक टू अप्रिशिएट बोथ द बॅट्समन. यावेळी मात्र इनसाइडवर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कट केल्या शेवटच्या मुवमेंटमध्ये बॅटचा फेस ओपन केला, 2 धाबा निर्माण करण्याचा प्रयत्न. क्लास क्रिकेट सच अ ग्रेट बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. शांत क्रिकेट, संयम क्रिकेट. मैदानाच्या चारी बाजूला धाबा अक्षरशः कुठल्या त्या दोन्ही फलंदाजांना धावसंख्येला वेगाने आकार दिलाय. धावफलकावरती धाबा 34 2 बाद स्थिती त्यामध्ये पाहतोय. रुद्राक्ष आणि प्रेममध्ये चांगली भागीदारी बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. दोघांमध्ये भागीदारी जर आपण पाहिली तर तब्बल आतापर्यंत 31 धावांची भागीदारी झाली. तर वाईटचे चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी, कौतुक करेन मी दोन्ही फलंदाजाचं. मध्ये म्हातेपाड्या संघात योगेशनं काय ट्रिमेंडस अटॅकला सुरुवात केली होती, काउंटर अटॅकला सुरुवात केली होती. पहिल्या षटकामध्ये त्याने 2 धक्के दिले, बिनबाद 2 धक्के दिले होते. तदनंतर मात्र दुसऱ्या षटकात धाबा आल्यात मैदानावरती. जसा रुद्राक्ष मध्ये त्याला प्रेम भोईर मध्ये त्याला धाबा वाहू लागल्यात मैदानावरती. यामध्ये शॉर्ट ऑन पोल बॅकलिपला खाली होत असताना बड्यामध्ये सुंदर वापर केला. चेंडू लॉंग ऑनला जातो. एकच धाव निर्माण केले ते. यस साईला वेलकम. केजी मुंडेचं आगमन झालंय. वेलकम साई. SSC ट्रॉफीचे यशस्वी आयोजक, विद्यमान नगरसेवक आणि आपल्या वडिलांचं कार्य राहिलेलं पूर्ण करत असताना वेलकम साई आणि वेलकम केजू मुंडे. ही जबरदस्त स्टारकास्ट आज तुम्हाला मंचावरती पाहायला मिळणार. पुढचं एक्झिबिशन सामना सध्या डोंबिवली प्रीमियर लीग सुरू आहे. त्यानंतर खेळू तुम्हाला या मैदानात देखील पाहायला मिळतील कारण हा सामना 12 वाजता होता. मात्र डोंबिवली प्रीमियर लीगमुळे सामना थोडासा पुढे घेतला आम्ही. वॉट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिले. वॉट अ कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक. High backlip, tremendous power, wonderful timing, amazing shot that was over the top of the mid wicket. That's a U6. प्रेम भोईर माफ करा. रुद्राक्षला आपण बघू शकाल नॉन स्ट्राईकला 19 धावांवरती. दोघांमध्ये चांगली भागीदारी बिल्ड झाली. 38 धावांची भागीदारी. व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ पार्टनरशिप. देर आर 38 रन्स पार्टनरशिप बिटवीन द रुद्राक्ष आणि प्रेम. ब्युटिफुल बॅटिंग, सच अ ग्रेट टायमिंग. 41 धावा. चेंडू मात्र निघून आला. यावेळी मात्र स्टेअर करत असताना चेंडू डीप कव्हर रिजनमध्ये बॅकअप उशिरा होतोय. 2 धावा. कौतुक करेन मी या दोन्ही फलंदाजाचं. कर जिथे संधी मिळाली तिथे धावा कुठल्यात, जिथे सिंगल घ्यायची तिथे डबलमध्ये कन्वर्ट केल्यात. जेव्हा चेंडूचा मेरिट चांगला राहिला तेव्हा फटकेबाजी देखील केली. मग कमजोर चेंडूचा वापर केला, चांगल्या चेंडूला सन्मान देखील दिला. क्रिकेटचा दर्जा किती वाढवलाय बघा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. क्लास क्रिकेट दाखवलंय मैदानावरती आणि ह्याचंच नाव एक दर्जेदार क्रिकेट. चांगलं क्रिकेट खेळलेत. 43 धावा फलकावरती. धावा आल्या. ब्युटिफुल डिलिव्हरी, यस क्विक डिलिव्हरी. योग्य शोल्डरचा वापर करत असताना लेंथ लाईन पिकअप करत असताना गुड बॉलिंग. शोल्डरचा योग्य वापर अशा पद्धतीने केजू गोलंदाजी करत असतो. कारण बाउन्स चेंडूसाठी आपण केजूला नेहमी पाहत असतो. तशीच गोलंदाजी पाहायला मिळाली अल्पेशच्या माध्यमातून. अल्पेश मात्र सुपर बॉलिंग, भन्नाट वेग, तेवढीच चांगली गती आणि तेवढेच चांगलं कंट्रोल देखील दाखवलंय. सच अ सुपर कमबॅक, वंडरफुल कमबॅक. आफ्टर 4 रन चांगलं कमबॅक केलं मध्ये होती. आफ्टर 6 रन 43 लॉस ऑफ द 2 विकेट्स. मग 4th ओव्हर. यावेळी पुन्हा एकदा चेंडू खेळून काढला तो, मात्र ऑफ साईडला येतो. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू पुढे सगळ्या दोघांमध्ये लँडिंग मात्र चांगली सेफ झाली आणि 2 धावा निर्माण केल्यात.
जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. रुद्राक्ष आणि प्रेम भोईरचं कर अक्षरशः माध्यमावरती चांगली फलंदाजी केली आणि त्याने धावसंख्येवरती चांगली धावसंख्या उभारली देखील आणि 4 षटकांची सांगता होते. एकूण धावा 45, 2 बाद स्थिती आपण पाहतोय. थँक्यू. बॅटिंग अनालिसिस बघू शकाल आपण. 45 धावा झाला, 46 धावांचं लक्ष मैदानावरती. 4 षटकांचा सामना, दुसऱ्या फेरीतली लढत आपण पाहिली. 46 धावांचं लक्ष. आयोजकांना विनंती करूया आपण सन्मान कडे आपण म्हणणार आहोत. भरपूर मान्यवर मंचावरती सन्मान्य साईदादा शेलार यांचं आगमन झालं. मी विनंती करेन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य समीर देसाई आपल्या शुभास्ते आपण साई दादा यांचा सन्मान करावा. साई आपणास विनंती सत्काराचा आपण स्वीकार करावा. विद्यमान नगरसेवक आणि SSC ट्रॉफीचे यशस्वी आयोजक सन्माननीय साईदादा शेलार यांचा आपण सन्मान करूया. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी काय गाजवली साईनं. मला आठवतोय तो सामना विजय पावलेला मारलेले सेमीफायनलमध्ये ते 2 लांबच लांब षटकार, काय षटकार खेचले होते साईनं. ते आल्हाददायक पाहण्यासारखे होते. रत्नागिरी चॅम्पियन गाजवणारे साई शेलार भरपूर स्पर्धा गाजवल्यात साईनं आपल्या फलंदाजीनं. SSC ट्रॉफीचे यशस्वी आयोजक यावर्षी स्पर्धा यशस्वी करून दाखवली साईनं. यावर्षी ओपन देखील पाहिली स्पर्धा आपण ओपन लॉटच्या माध्यमातून. यशस्वी आयोजक आणि विद्यमान नगरसेवक. वेलकम साई, खूप खूप धन्यवाद. आपण आलात, वेळात वेळ काढलात, वेळ दिलात आपण, त्यामध्ये तुमचं मनापासून आभार आयोजकांच्या वतीनं. तर 45 धावा धावा कधी 46 धावांचा लक्षाचा पाठलाग करेल या ऐकूया आपण. कमेंट बॉक्समध्ये परिवर्तन करूया. सोनू आपण असाल तर जॉईंट व्हा आम्हाला. 4 षटकांचा सामना, नंतर मात्र एक्झिबिशन सामना पाहणार आहोत आपण. बलंगड वर्सेस डोंबिवली. एका बाजूला केतन म्हात्रे, एका बाजूला मनीष कोळेकर यांना आपण बघू शकाल. या 2 स्टारकास्टच्या माध्यमातून संपूर्ण डोंबिवली परिसरातील स्टारकास्ट माध्यमातून तुम्हाला एक्झिबिशन सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर या कॉमेंट बॉक्समध्ये परिवर्तन करूया. ऐकूया आवाज, पुढचा आवाज. 46 धावांचं लक्ष. मॅन फ्रॉम नारिवली जगदीश पाटील यांचा पुढचा आवाज तुमच्या समोर असणार. बघायचं सामना कोणत्या फाईट सामनावर आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. भरपूर समालोचन आम्ही केलं MTCच्या माध्यमातून. चांगली क्लॅरिटी क्वालिटी. मागच्याच जगदीश मोदी ट्रॉफीमध्ये बदलापूरला पाहिली MTC. भरपूर व्ह्यू आले आणि भरपूर लोकांना लाईक देखील केलं. येस साई, वेलकम साई. तर या आपण ऐकूया कॉमेंट बॉक्समध्ये परिवर्तन करूया आणि ऐकूया आपण पुढचा आवाज जगदीश पाटील यांचा पुढच्या सामन्यासाठी. थँक्यू सो मच. त्याचबरोबर पुढचा सन्मान निशिकांतजी एगडे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण सन्मानित करूया. पुढचा सन्मान बाळू भट्ट हे सुद्धा उपस्थित आहेत आपले. त्यांचा सुद्धा सदिच्छा सन्मान या मंचावरती करतोय आपण.
कारण कोणतंही शुभकार्य असू दे त्यांची गरज असतेच आपल्याला आणि त्यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जातोय. मायेची शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जातोय. या बेस वाईट. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच सोनू बांगर. जाऊया मॅचच्या दिशेने. खेळाचं पहिलं सत्र संपलं जिथे टार्गेट आहे ते 46 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. स्वर्गीय निशांत 11 जय बोले मात्रेपाडा टीमला फटका चांगला आहे. आशिष आहेत डीप मध्ये चांगला फिल्डिंग. आशुतोष चांगला फिल्डिंग झालाय. गोलंदाज पाहतोय आपण प्रेम भोईरला ज्याने चांगला बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या उभारण्यामागे मात्र त्याचा खूप मोलाचं योगदान होतं. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. प्रचंड वेग चेंडूचा पाहा मिळतोय. फलंदाज बीट झाल्यात. योगेश मात्रे आणि राजेश मात्रे अशी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळतोय. मागचा सामना मात्र निसटता विजय मिळाला टीम मात्रेपाड्याला. तर दुसरीकडे उंबरली टीमने सहजरित्या सागाव संघाला परास्त केला. लाईन चुकीचे. पंच रतन मानेरकर सर सांगत असताना एक धाव अवांतर रूपाने मिळाले. एकूण धावसंख्या पाहिले तर 3 धावा आहेत अद्यापर्यंत. चेंडू फेकले ते 5. चांगली गोलंदाजी प्रेम भोईरला पाहतोय मैदानामध्ये. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित चित्र उलट पाहायला मिळालं असं. मात्र चांगली गोलंदाजी आणि पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उदाहरण देत असताना प्रेम भोईरने अतिशय चांगला षटक फेकलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती दाबा फक्त 4. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. लगेचच सामन्याला सुरुवात करायची. आता येणाऱ्या पुढचा मॅच एक्झिबिशन मॅच असेल. प्रेक्षणीय सामना डोंबिवली विपक्ष मलंगड असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे स्टार खेळाडू या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्यात. आता समीकरण पाहिलं तर थोडंसं महागडं पहा मिळते. जेथे लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. एकूण 46चं टार्गेट आहे. 45 बनवल्या होत्या टीम गावदेवी उंबारली संघाने आणि आता ते टार्गेट थोडंसं मोठं झालंय मात्रेपाडा टीमसाठी. तर आमचे बदलापूरचे एरंजाडचे बालू बोराडे हे सुद्धा मात्रेपाडा टीमला शुभेच्छा देतात. कारण बऱ्याच वेळा ते सुद्धा या संघाचे पुरस्कर्ते राहिले. गोलंदाज सोमनाथ भोईर ओल्ड इज गोल्ड. गेली कित्येक वर्ष क्रिकेटशी अगदी जवळचं नातं असणारा खेळाडू. एक सिनियर खेळाडू या टीममध्ये. यावर्षी सचिननी मात्र विहारच घेतली. तो 40+ मध्ये घ्या आणि आता जबाबदारी सोमनाथवरती. मलिंगा स्टाईलने सुरुवात केली आहे. विजय कोलेकर इशारा करत असताना वाईट बॉल. एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त झाली आहे. धावसंख्या 5. आता थोडासा विचार विमर्श करावा लागेल मात्रेपाडा टीमला. 46 धावसंख्येचं टार्गेट आहे. अद्याप 41 बनवायचे आहेत. 18 बॉलमध्ये 41 रन्स बनवायचे आहेत. बिग शॉट फटका चांगला. खेळाडू कक्षाला मानवंदना देत असताना सुपर षटकार. चांगला होता. ताकद होती, नजाकत होती. कारण गरज होती एखाद्या मोठ्या फटक्याची. कधीपासून मागच्या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. त्यामुळे आता एक मोठा फटका येत असताना पाहायला मिळाला आपल्याला. थोडंसं राजकुमार समजवत असताना हे दोन खेळाडू पाहतोय आपण.
जुने जाणते खेळाडू टीम मध्ये पहिला चेंडू वाईड फेकला, त्याच्यानंतर षटकार. पुन्हा एकदा दिशा भरकटलाय गोलंदाज आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग करत असताना चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर निघून जातोय, त्यामुळे पंच वाईडचा इशारा करत असताना अद्याप प्रति षटका म्हणजे 12ची सरासरी आस्किंग रन रेट हा प्रति ओव्हरमध्ये ठेवायचा आहे. स्वर्गीय निशांत तेलिवन मात्रेपाडा टीमला या संघाचे पुरस्कर्ते राकेशजी पाटील. बिग शॉट खेळायचा प्रयत्न शॉट लेगला जातोय, मात्र फिल्डर नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न अखेरकार नकार दिला जातोय योगेशच्या वतीने. 4 चेंडूवरती फक्त 7 धाबा. दुसरीकडे राजेश 4 चेंडूवरती फक्त एकेरीच धाब आली आहे, त्यामुळे थोडासा विचार करण्यासाठी भाग पाडलं गेलं टीम मात्रेपाडा संघाला. सोमनाथ भोईर षटक हाताला दसणा नाहीये. दिशा भरकटला तिसरा खराब चेंडू फेकलाय. या अभांतर धावा सर मागात ठरत असतात आपल्या टीमला, त्यामुळे आता कंट्रोल करावा लागेल. गोलंदाजी फार चांगली केली प्रेमने, त्याच्यानंतर सोमनाथ आला जिथे वाईड फेकला, षटकार आला, डॉट आला, पुन्हा वाईड दोन आले. यावेळेस फटका चांगला आहे, जास्त उंची, आणि जेवढी जास्त उंची तेवढी जास्त लांबी प्राप्त झाली आहे आणि चेंडू डीप मिड विकेटच्या वरून आणखीन एक षटकार योगेशच्या बॅट मधून. या ओव्हरमध्ये हा दुसरा षटकार आहे. तब्बल 19 धाबा स्कोर बडबडती लावल्या गेल्यात. अद्यापर्यंत 3 चेंडू फेकल्यात, 3 वाईट, 2 षटकार आल्यात, 1 चेंडू डॉट. त्यामुळे षटक पाहिलं तर थोडस लांब पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वन्स अगेन लागोपाठचा दुसरा यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. डीजे हे षटक मात्र खूपच महागडं आलंय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 होत्या. सामन्यावरती निश्चित पकड करण्याचा प्रयत्न राहिला उंबारलीचा, मात्र या षटकामध्ये 3 वाईट आले आणि 3 षटकार. अद्यापर्यंत अगदी प्लम मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. येथून दुसरी धाव बेगाने घेत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय चांगला ताळमेळ. 1 शॉट. तर निश्चित जिथे बॅट ग्राउंडिंग करायची असते तिथे मात्र फक्त लाईनला टच केली तर थोडीशी आतमध्ये बॅट येणं गरजेचं असतं. लाईनच्या अगोदरच राहिली बॅट, कारण जेव्हा आपण बॅट सरकवताना पुढे तेव्हा अगदी सरकवणं फार महत्त्वाचं असतं. जी लाईन असते तिच्या पुढे घेऊन जायचं असतं बॅटला. पंचांचं अचूक लक्ष एकच धाव मिळेल आणि लागोपाठचे 2 षटकार टोकले तर पुन्हा एकदा संघाचे पुरस्कर्ते राकेश पाटील मांगरूळचे यांच्या वतीने 2000. स्लोवरचे चेंडू फेकला जातोय, गती परिवर्तन केलंय. अखेरकार सुटकेचा निश्वास सोडला असेल, कारण या एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार आले, 3 वाईड बॉल आले, 2 डॉट फेकले आणि 1 एकेरी धाव आली. एकूण 26 धाबा स्कोरबोर्ड वरती आता बनवायचे आहेत. त्या येणारे 12 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. ड्रिंक्स वाली मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहा मिळतोय. खऱ्या अर्थाने पाहिला तर या स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला टीम नेवाली संघाने, जो सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. कालचा दिवस खऱ्या अर्थाने राहिला जिथे सुपर 4 क्वालिफाय होत असताना टीम गावदेवी काकडबल संघ क्वालिफाय झाला. त्याच्यानंतर सेमीफायनलचा मॅच झाला नेवाले आणि काकडबल यांच्यामध्ये. विजेता राहिला काकडबल संघ
आणि तो संघ पोहोचला फायनलमध्ये. उद्या संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि आजच्या दिवसामध्ये 8चा जो पोल आहे त्या पोलमधील दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. याच्यानंतर एक्झिबिशन मॅच आणि त्यानंतर शेडून आणि आगासन याच्यामध्ये सामना होईल. चला थोडीशी घाई करा, कारण मग संध्याकाळ होते आणि मग संध्याकाळ झाली की फलंदाजी करणाऱ्या संघाला धोका निर्माण होतो. 12 मध्ये आता 20 बनवायचे आहेत. ज्युनियर प्रेम आल्यात मैदानावरती. सिनियर प्रेमने मात्र खूप चांगलं षटक हाताळलं सुरुवातीचा. या संघाचे इम्तियाज भाई शेख, साहिल शेख आणि मुन्ना शेख आलेत का? जो सामना होईल एक्झिबिशन मलंगड आणि डोंबिवली, आपण लिस्ट पाठवा आमच्यापर्यंत. कोण कोण खेळाडू खेळणार आहेत त्यांची जरा लिस्ट येऊ द्या. गोलंदाज प्रेमला पाहतोय मैदानावरती. 12 मध्ये 20 बनवायचे. चला सामना सुरू करा, जास्त वेळ नको प्लीज. बेळकडे लक्ष द्या. राजेश मात्रे स्ट्राईक वरती, जो एका धावसंख्येवरती खेळतोय. एज लागतोय. कीपर मात्र पायाने अडवण्याचा प्रयत्न. पहा किती चेंडूला वेग होता याच्यावरून पाहिलं गेलंय. 3 धावा. अतिशय चांगलं रनिंग पाहायला मिळालं. जिथे एकी धाव नव्हती, पायामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता, मात्र पायाला लागल्यानंतर चेंडू पॉइंटच्या दिशेला गेला आणि 2 धावा आणखीन एकवटल्यात. एकूण 3 धावा पाहायला मिळाल्या पहिल्याच बॉलवरती. प्रेम ज्युनियरला पाहतोय आपण, अत्यंत वेगवान गोलंदाज. चांगली दिशा होती, सोडून देण्याचा प्रयत्न केलाय योगेश मात्रेने. असं वाटलं की वाईट बॉल आहे, मात्र नाही, अगदी रेषेच्या आतमध्ये पडला चेंडू. त्यामुळे ते चेंडू डॉट जात असताना पहिल्याच बॉलवरती 3 धाबा आल्या. 12 मध्ये 20 ची गरज होती. आता 10 मध्ये 17 बनवायच्या आहेत. दहा चेंडू 17 धावसंख्येची गरज असताना पाहतोय आपण अद्याप ओपनिंग प्लेयर खेळत असताना मैदानावरती. रिवर्स अडवण्याचा प्रयत्न. चांगला कीपर पहा मिळतो आपल्याला. राजकुमार पाटील एस्टेनच्या मागे एक उंचपुरा खेळाडू. अगदी मी म्हणेन 4 धावा वाचवल्यात, कारण छेप घेण्याचा प्रयत्न चेंडूवरती केला, यशस्वी झाल्यात त्याच्यामध्ये, आणि त्यामुळेच आता कोणत्याही प्रकारची धाव लाभली नाहीये. बिग शॉट घेण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. षटकार. आपली देवाची कृपा पंढरी दादा हाय समीर देसाईवर. पाय त्यांच्यावर, पाय त्यांच्यावर. फिजा हाय सारी पब्लिक आता पंढरी दादावर, समीर दादावर. योगेशने मात्र मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली इनिंग खेळायचा प्रयत्न होता. आता सुद्धा 3 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. एक अष्टपैलू ज्युनियर ऑलराऊंडर 4 षटकार आल्यात. पुन्हा एकदा यावेळेस हलक्या हाताने खेळला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण करत असताना सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचा वापर करत असताना क्रिकेट खेळा गेलाय. धावसंख्या 35. 37. पुन्हा एकदा
ते माहित होतं की फिल्डर डीप वरती आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटर नाहीये, मात्र या 2 धावा चित्तेच्या चपळाईने पूर्ण गेल्यात आणि आता विजयापासून दूर नाही आहे संघ, कारण धावसंख्या 39 झाली आहे. बनवायच्या होत्या त्या एकूण धावा 46. आता गरज आहे ती फक्त 7 धावसंख्येची. यो पालेगाववाला, अरे कोंद्रे आला यो पालेगाववाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या पंढरी वंडरी वंडरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. तर निश्चित माजी नगरसेवक आदरणीय पंढरीनाथ शेठ बारिंगे यांची रॉयल एंट्री असते उद्या. त्याचं रॉयल ठाट या ठिकाणी आपल्याला पाहा मिळेल. नेहमीच स्पर्धेच्या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये त्यांचं आगमन आपल्याला पाहा मिळतंय. एक डॅशिंग नेतृत्व आहे. जेव्हापासून ते नगरसेवक झाले मात्र तेव्हापासून डॅशिंगपणा पाहिला आपण आणि कामांना गती देणारे पंढरीनाथ बारिंगे. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे 6 मध्ये 7 बनवायचे आहेत. शेवटचं अंतिम षटक. राजकुमार पाटील पहिला बॉल नाही, असे खराब चेंडू भरपूर आले, कारण प्रेम भोईरचं एक चांगलं षटक होतं. त्याच्यानंतर पाहिलं तर सोमनाथने थोडीशी खराब गोलंदाजी केली, एक ज्युनियर प्रेमने सुद्धा थोडीशी खराब गोलंदाजी केली आणि आता वाईटने सुरुवात करत असताना यावेळेस फटका चांगला आहे. मॅच फिनिश होईल का? हो यस, आणि सामना संपवलाय. राजेश मात्रेने षटकाराने विजय मिळवत असताना टीम स्वर्गीय निशांत 11 जय बोले मात्रेपाडा बेलपेट. चला आता पांड्या, दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आपण एक्झिबिशन मॅच साठी. टॉस करणार आहोत आपण. डोंबिवली आणि मलंगड संघ पाहा मिळतील आपल्याला. सामना जिंकलाय पाहा मिळतोय तर टीम मात्रेपाडाने आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट, ज्याने 30 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवले, तो खेळाडू ठरलाय सामन्याचा हिरो योगेश मात्रे उर्फ बुग्या. चला कॅप्टन, मलंगडचे कॅप्टन प्लेइंग 11 ची लिस्ट द्या. पांड्या. चला दोन्ही टीम आता सज्ज व्हा, वेळ नका करू.